Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the phylum Annelida. When the organism having the annuals on their body, the worms having the ring-like structure on their body, or they are called as ringworms or the roundworms, that organisms are included in the phylum Annelida. ज्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावर आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये चपट्या कृमी बघितल्या होत्या, अस्केल्मिंथसमध्ये इखिन्स असलेल्या कृमी बघितल्या होत्या, बट ॲनालिडा हॅव्हिंग द रिंगवर्म्स ॲन्युल्स ऑन देअर बॉडी. ॲन्युल्स म्हणजे राउंडेड सर्क्युलर मसल, सर्क्युलर स्ट्रक्चर्स. ओके, then we are going to see the general characteristics of that ringworms or the annelidans, that they are commonly called as ringworm because their body is made up of circular muscles, their body is made up of ring like structure, therefore they are commonly called as ringworm. Okay, then mostly they are aquatic, they are found in the water, therefore they are called as aquatic. पाण्यामध्ये राहतात म्हणून आपण त्यांना aquatic म्हणू. But they are parasitic also and they are ectoparasites. जेव्हा ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावर डिपेंड राहतात तेव्हा त्यांना आपण पॅरासाइट्स म्हणतो. जर ऑर्गॅनिझम एखाद्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावर बाह्यरित्याने डिपेंड असतील तर त्याला आपण एक्टोपॅरासाइट्स म्हणू. आणि जर ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या शरीरात आत डिपेंड असतील, त्यांच्या शरीराच्या आत प्रेझेंट राहून त्यांचं न्यूट्रिशन ग्रहण करत असतील तर त्यांना आपण एंडोपॅरासाइट्स म्हणू. जसं की आपण अस्कॅरीज हा पोटाच्या आत राहतो, आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहतो, इट इज कॉल्ड एंडोपॅरासाइट्स. बट मॉस्किटो, देन लीच, हिरुडिना फ्रॉम दिस फायलम, इट इज कॉल्ड ॲज ectoparasites. These organisms are depend on the other organism for their nutritional level, for their trophic level, for their energy level from the outer side of body of an organism. या फायलमचे सर्व ऑर्गॅनिझम्स दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर बाहेरून एक्सटर्नली डिपेंड राहतात त्यांच्या शरीरावर त्यांचं न्यूट्रिशन घेण्यासाठी. जसं लीच आहे, हिरुडिना आहे, ही खूप ॲनिमल्सच्या किंवा आपल्या शरीरावर ब्लड सकिंगसाठी डिपेंड राहू शकते, त्यामुळे आपण याला काय म्हणू, एक्टोपॅरासाइट्स म्हणू. बट सम ऑर्गॅनिझम्स आर फ्री लिव्हिंग, दे आर सॉलिटरी, एकटे राहतात, मोकळे राहतात, म्हणजे कुठेच दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड राहत नाही, तेव्हा त्यांना आपण फ्री लिव्हिंग म्हणू. अँड मोस्टली दे आर बरोईंग देमसेल्व्स इनसाइड द सॉईल. ते मातीमध्ये स्वतःला रुजवून घेतात, स्वतःला घुसवून मातीमध्ये राहतात, त्यामुळे त्यांना दे आर बरोईंग इन द सॉईल असंही म्हणतो. दे आर ॲक्वॅटिक, दे आर फ्री लिव्हिंग, दे आर सॉलिटरी, दे आर एक्टोपॅरासिटिक अँड दे आर बरोड देमसेल्व्स इन द सॉईल. ते सॉईलमध्ये स्वतःला रुजवून घेतात. ओके, दे शोईंग द बायलॅटरल सिमेट्री. रेफर द डायग्राम. फॉर एक्झाम्पल हिरुडिना, ऑब्झर्व द डायग्राम. when we set a imaginary central axis through the body of this leech or hirudina, it is divided into two equally halves. जर आपण या बॉडीत एक सेंट्रली इमॅजिनरी लाईन जर ॲज्युम करू तर या बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडतात, म्हणून आपण याला काय म्हणू, बायलॅटरल सिमेट्री म्हणू. याची सममिती ही दोन्ही बाजूनी सारखी आहे, त्यामुळे बायलॅटरल सिमेट्री म्हणू. द बॉडी हॅव्हिंग द स्पेशल स्ट्रक्चर इन केस ऑफ अर्थवर्म, इन केस ऑफ नेरीज दॅट इज द क्लायटेलम. क्लायटेलम इट इज द स्पेशल स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन इन केस ऑफ दीज राउंडवर्म. ओके, body having the ring muscles or circular muscles, and with the help of that circular muscles locomotion takes place. बॉडीची हालचाल या सर्क्युलर मसल्सच्या साह्याने होते. जसं लीच आपण बघू, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करते हे सर्क्युलर पार्ट आणि चालते. द लोकोमोटरी स्ट्रक्चर्स आर पॅरापोडिया, पॅरा मीन्स अनेक आणि पोडियम मीन्स लेग्स. द नेरीस हॅव्हिंग द लेग्स, फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ नेरीस and these are the parapodia in case of nereis, and parapodium means अनेक लेग्स, खूप सारे लेग्स असतील तेव्हा आपण त्याला पॅरापोडिया म्हणू. सीटी, these are the locomotory structures present in the earthworm, and the suckers they are present in that hirudina or leech. For example, hirudina, they are having the mouth and anus structure. At the mouth side they are having the oral suckers for sucking the blood. Okay, then that alimentary canal is complete. Alimentary canal पूर्ण present आहे from the mouth to the anus. Body is having on anterior surface it is having one of the opening called as oral sucker, and on the posterior side it is having the another opening that is called as the opening for the ejection that is called as anus. Okay, the exchange of gases, the respiration or the exchange of gases takes place with the help of body wall or with the help of skin. या
ऑर्गॅनिझम्समध्ये रेस्पिरेशन किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होतं तर बॉडी वॉलच्या सहाय्याने, ज्याला स्किन म्हणू आपण, तर स्किनच्या सहाय्यानेच ते स्वतःचं काय करतात, रेस्पिरेशन करतात. ओके. अँड द सर्क्युलेटरी सिस्टीम इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेशन कुठल्या टाईपचं आहे तर सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज प्रकारातली आहे. दॅट ब्लड ऑर सर्क्युलेटरी फ्लुइड इट इज फ्लो विदिन द closed blood vessel or within the closed vessels, therefore called as closed type of circulation system. When open circulation is there, that blood or circulatory fluid it is flow within the that lacunae or within the vacuumated spaces आपण म्हणू, ज्याला आपण वॅक्युम्स म्हणू, अशा स्पेसेसमधून ब्लड वाहते, ज्याला सायनसेस म्हणता येईल. सायनसेस म्हणजे वॅक्युमेटेड स्पेसेस ज्याला म्हणता येईल. पण इथे या ऑर्गॅनिझम्समध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज प्रकारातली आहे. सर्क्युलेटरी फ्लुइड हे क्लोज्ड ब्लड वेसल्स किंवा वेसल्समधून वाहतं. ओके. दॅट सर्क्युलेशन क्लोज प्रकारच्या सर्क्युलेशननी होतं आहे. रेस्पिरेशन हे बॉडी वॉलच्या सहाय्याने होतं आहे. व्हॉट अबाउट द एक्सक्रीशन? That excretion, it is the removal of nitrogenous waste from the body of an organism, and it is done with the help of nephridia. Nephridia, it is the primary structure just as that of nephron. जसं नेफ्रॉन हे डेव्हलप स्ट्रक्चर आहे तशाच स्पेशल सेल्स फॉर द एक्सक्रीशन कॉल्ड ॲज नेफ्रिडिया. ओके. अँड लास्ट वन दॅट इज द नर्वस सिस्टीम. इट इज हॅव्हिंग द नर्व रिंग्स अँड द वेंट्रल नर्व कॉर्ड. बॉडीचा जो भाग दिसतोय आपल्याला वरून तो डॉर्सल असतो आणि खालच्या साईडनी जिथून हार्ट जवळ पडतं, जसं आपल्या केसेसमध्ये ही बॉडी साईड आपली वेंट्रल आहे आणि व्हर्टिब्रल कॉलमची साईड आपली काय आहे दॅट इज द डॉर्सल. But the nervous system in case of that annelidans, that they are having the ventral nerve cord and nerve rings are present. Okay. That the ventral nerve cord, जसं आपल्याला स्पायनल कॉर्ड किंवा वर्टिब्रल कॉलम आहे त्यांना नर्व कॉर्ड आहे तो वेंट्रल साईडनी प्रेझेंट आहे. दॅट वेंट्रल नर्व कॉर्ड इज सॉलिड अँड इट इज गँग्लिओनेटेड. Ganglionated means it is made up of the mass of neurons, and the mass of neurons it is called as ganglions. त्याला आपण गँग्लिऑन म्हणू. ओके. अँड द बंडल ऑफ नर्व फायबर्स, बंडल ऑफ न्यूरॉन्स दॅट इज कॉल्ड ॲज गँग्लिऑन. अशा गँग्लिऑननी हे नर्व कॉर्ड बनलेला आहे आणि तो वेंट्रल साईडला प्रेझेंट आहे बॉडीच्या. म्हणजे नर्वस सिस्टीम आहे, एक्सक्रीशन आहे, सर्क्युलेशन आहे, देन रेस्पिरेशन आहे. दिस डिफरंट सिस्टीम्स आर प्रेझेंट विदिन द ऑर्गॅनिझम्स विच आर इन्क्लुडेड इन द फायलम Annelida. ओके. अँड mostly what about the reproduction? Mostly they are hermaphrodite, means they are containing both of the sexes, that they are bisexual in सेम ऑर्गॅनिझम. एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असतात. मेल अँड फिमेल गॅमेट्स प्रेझेंट विदिन द सेम ऑर्गॅनिझम, देन दॅट इज कॉल्ड ॲज बायसेक्शुअल ऑर हार्मोफ्रोडाईट. जसं आपण ह्युमन बिंग्समध्ये तृतीयपंथी म्हणतो. ओके. दोन्हीही गॅमेट्स एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणं त्याला आपण हार्मोफ्रोडाईट म्हणून. अँड सम आर डायोशियस वेन सेक्सेस आर सेपरेट. मेल अँड फिमेल गॅमेट्स फाउंड इन द डिफरंट ऑर्गॅनिझम्स. मेल ऑर्गॅनिझममध्ये मेल गॅमेट तयार होतील, फिमेल ऑर्गॅनिझममध्ये फिमेल गॅमेट तयार होतील, तर त्याला आपण काय म्हणू दॅट इज कॉल्ड ॲज डायोशियस कंडिशन. सम आर हार्मोफ्रोडाईट, सम आर डायोशियस. ओके. अँड द एक्झाम्पल फ्रॉम दिस फायलम इज लीच दॅट इज द हिरुडिना, नेरिस विच इज हॅव्हिंग द पॅरापोडिया, अर्थवर्म अँड द फेरेटिमा. These are the example belongs to the phylum Annelida, which are commonly called as ringworms. They are having the circular muscles, ring-like structure on their body. Just observe the Hirudina. They are having the annuals on their body, ring-like structure, circular structure on their body. They are mostly aquatic. They are ectoparasitic. Sometimes they are free living, but sometimes they are burrowed in the soil also. ते सॉईलमध्ये स्वतःला रुजवून घेतलेले सुद्धा असतात. दे आर हॅव्हिंग बायलेटरल सिमेट्री. इफ यू ड्रॉ अ इमॅजिनरी लाईन देन द बॉडी इज डिवायडेड इन टू 2 इक्वल हाफ पार्ट. जर आपण एक इमॅजिनरी लाईनमधून ड्रॉ केली तर बॉडीचे 2 इक्वल हाफ पार्ट पडतात. देन द स्ट्रक्चर्स फॉर द लोकोमोशन इट इज द सीटी, इट इज द पॅरापोडिया अँड द सकस. एलिमेंटरी कॅनल it is complete, पूर्णपणे प्रेझेंट आहे. oral suckers are there, anus is there. Then respiration it is done, exchange of gases it is done with the help of body wall, excretion it is done with the help of nephridia, circulation it is of closed type, and in case of nervous system they are having ventral nerve cord and the nerve rings which is solid and ganglionated. Okay. And what about the reproduction? They are hermaphrodite, some are dioecious. Example are leech, nereis, earthworm and the Feretima. This is about the phylum Annelida. Thank you, student, for today's video.